नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 40 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत। असे काही प्रश्न आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। मधुमेहात कोणता अवयव प्रभावित होतो? तर स्वादुपिंड। हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। मधुमेहात कोणता अवयव प्रभावित होतो? स्वादुपिंड। दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीच्या स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असते? तर 25 सेमी। 25 सेमी। पाण्यामुळे होणारा आजार कोणता? तर कॉलरा हा पाण्यामुळे होणारा आजार आहे। वातावरणात ढग तरंगण्याचे कारण काय आहे? तर कमी घनता। लक्षात ठेवा, वातावरणात ढग तरंगण्याचं कारण काय आहे? तर कमी घनता। ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर ऑडिओमीटर। हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे। ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर ऑडिओमीटर। पॉझिट्रॉनचा शोध कोणी लावला? तर अँडरसन यांनी पॉझिट्रॉनचा शोध लावला। रेबीज लस कोणी शोधली? तर लुई पाश्चर। लक्षात ठेवा, रेबीज लस लुई पाश्चर यांनी शोधली। वॉशिंग मशीनचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर केंद्रापसार। आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर अनुक्रमांक। लक्षात ठेवा, आधुनिक आवर्त सारणी अनुक्रमांकावर आधारित आहे। नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणते पीक उपयुक्त आहे? तर बीन्स। नायट्रोजन स्थिरीकरणासाठी बीन्स हे पीक उपयुक्त आहे। वाफाळ सल्फ्युरिक ॲसिडलाच आपण काय म्हणून ओळखतो? तर ओलियम। ओलियम। स्कूप हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे। गॅमा किरणांचा वेग डॅश डॅश वेगा इतकाच असतो? तर प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो। लक्षात ठेवा, गॅमा किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो। पाम तेलातील प्रमुख घटक कोणता आहे? तर स्टिअरिक ॲसिड। लक्षात ठेवा, पाम तेलातील प्रमुख घटक स्टिअरिक ॲसिड। भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर इंदिरा गांधी। हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे। हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे। भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय महिला विचारला आहे, तर इंदिरा गांधी। महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? तर लता मंगेशकर। लक्षात ठेवा, जर आपल्याला महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला विचारलं तर लता मंगेशकर, आणि भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय महिला विचारलं तर इंदिरा गांधी। एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर बचेंद्री पाल। एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली विकलांग भारतीय महिला कोण? अरुणिमा सिन्हा। विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। लक्षात ठेवा, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला जर विचारलं तर बचेंद्री पाल, आणि पहिली विकलांग भारतीय महिला विचारलं तर अरुणिमा सिन्हा। पुढील प्रश्न पहा। भारताची सुवर्णकन्या कोणाला म्हटले जाते? तर पी.टी. उषा यांना भारताची सुवर्णकन्या म्हटले जाते। सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कविता राऊत। सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, आणि भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा। मोरोपंत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर मोरोपंत रामचंद्र पराडकर। लक्षात ठेवा, मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत या टोपण नावाने ओळखले जाते। दत्त या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते?
तर दत्तात्रय कोंडो घाटे. दत्त या टोपण नावाने दत्तात्रय कोंडो घाटे यांना ओळखले जाते. आरती प्रभू या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. आरती प्रभू, चिंतामण त्र्यंबक खानोलकर. बी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर नारायण मुरलीधर गुप्ते. लक्षात ठेवा, बी या टोपण नावाने नारायण मुरलीधर गुप्ते यांना ओळखले जाते. सर्वात प्रकाशमान ग्रह कोणता? तर शुक्र हा सर्वात प्रकाशमान ग्रह आहे. लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. सर्वात प्रकाशमान ग्रह शुक्र आणि लाल ग्रह मंगळ. पुढील प्रश्न पहा, सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह कोणता? तर शुक्र. सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह शुक्र. पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर युरेनस ग्रहाला म्हणतात. लक्षात ठेवा, युरेनस ग्रहाला पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह म्हणतात. सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता आहे? तर गुरु हा ग्रह आहे सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा. सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता आहे? तर शुक्र. लक्षात ठेवा, सर्वात कमी वेगाने जर म्हटलं तर शुक्र आणि सर्वात जास्त वेगाने जर म्हटलं तर गुरु. पुढील प्रश्न पहा, लोकहितवादी हे कोणत्या भाषेत लेखन करत असत? तर मराठी भाषेत. लोकहितवादी म्हणजेच कोण? लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या भाषेत लेखन करत असत? तर मराठी भाषेत. लोकहितवादींचे लेखन कोणत्या सुधारक चळवळीशी संबंधित होते? तर सामाजिक सुधारणा चळवळ. विद्यार्थी मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख हे खूप महत्त्वपूर्ण समाज सुधारक आहे. त्यांच्यावर पोलीस भरतीमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतोच. त्यांनाच लोकहितवादी या टोपण नावाने ओळखलं जातं. ढिलाई या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय. लक्षात ठेवा, ढिलाई म्हणजे चालढकल, ढिलाई म्हणजे दुर्लक्ष, ढिलाई म्हणजे दिरंगाई आणि ढिलाई म्हणजे हयगय. ढोंगी या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर लबाड, भोंदू, दांभिक, फसवा. लबाड म्हणजेच काय? ढोंगी. भोंदू म्हणजे ढोंगी. दांभिक म्हणजे काय? ढोंगी. आणि फसवा म्हणजे काय? ढोंगी. पुढे पहा, नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर गोदावरी नदीकाठावर नांदेड शहर आहे. नेल्लोर हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर पेन्नार. लक्षात ठेवा, नेल्लोर हे शहर पेन्नार नदीकाठी आहे, आंध्र प्रदेश राज्यामध्ये. पुढील प्रश्न पहा, सांगली शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर कृष्णा नदीकाठावर सांगली शहर आहे. कराड हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर कृष्णा नदीकाठावर कराड शहर आहे. 100 वर्ष भरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर नाश होण्याची वेळेने. लक्षात ठेवा, 100 वर्ष भरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? नाश होण्याची वेळेने. श्री गणेशा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर आरंभ करणे. श्री गणेशा करणे म्हणजे काय? आरंभ करणे. पुढील प्रश्न पहा, सही सलामत सुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर दोष न येता सुटका होणे. दोष न येता सुटका होणे. दगा देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर फसवणे. लक्षात ठेवा, दगा देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? फसवणे. विधवा पुनर्विवाहाचा पहिला कायदा कोणत्या समाज सुधारकामुळे झाला? तर ईश्वरचंद्र विद्यासागर. विद्यार्थी मित्रांनो, ईश्वरचंद्र विद्यासागर हे खूप महत्त्वाचे समाज सुधारक आहे.
त्यांच्यावर वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. विधवा पुनर्विवाहाचा पहिला कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर या समाज सुधारकांमुळे झाला. पुढचा प्रश्न पहा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करून मला सांगायचं आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी कधी केली? वर्ष काय आहे ते मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा. बालविवाह प्रथा बंद करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक कोण? तर राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा, बालविवाह प्रथा बंद करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. सामाजिक समता व अस्पृश्यता निर्मूलनासाठी अहोरात्र झटणारे समाज सुधारक कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सामाजिक समता व अस्पृश्यता निर्मूलनासाठी अहोरात्र झटणारे समाज सुधारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 वन लाइनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.